वाढी वीज बिलांविरोधात भाजपातर्फे आज कल्याणमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी वीज बिलांची होळी करण्यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झालेली पाहायला मिळाली। लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीज बिलांवरून गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेला गदारोळ काही शमण्याचं नाव घेत नाहीये। यातच वीज बिल कमी करण्याचं जाहीर करून नंतर राज्यातील आघाडी सरकारनं त्यापासून घुमजाव केल्याचं सांगत त्याविरोधात भाजपातर्फे आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली। कल्याणच्या रामबाग इथं तेजश्री कार्यालयाबाहेरही कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपातर्फे आज आंदोलन करण्यात आलं। वाढी वीज बिल कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी करत भाजपातर्फे राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज्य सरकारचे निषेध करणारे अनेक फलकही आंदोलकांच्या हातात दिसून आले। दरम्यान यावेळी वीज बिलांची होळी करण्याच्या मुद्द्यावरून आमदार गणपत गायकवाड आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली आहे। त्यामुळे बराच काळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। आज महाराष्ट्रामध्ये महावितरणचं बिल एवढ्या प्रमाणामध्ये जास्त आलेलं आहे की आपण बघितलं सर्वसामान्य माणूस या बजामध्ये त्रस्त झालेला आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये जे लॉन्ड्रीवाले, जे रिक्षावाले, इतर ज्यांचे व्यावसायिक होते ते राज्याच्या बाहेर गेले होते, या राज्यात नव्हते, घरी नव्हते इथे, तरीसुद्धा त्यांना 1-1, 2-2 लाखाची बिल आले। सर्वसामान्य लोकांना 20,000, 30,000 अशा पद्धतीने बिल आले। लॉकडाऊनच्या काळामध्ये हे सर्वसामान्य माणसं आधीच त्रस्त झाले होते, त्यांना कामधंदा काहीच नव्हता आणि अशा प्रकारे लाईट बिल जास्त आलं, त्याचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलो होतो। आणि ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी सांगितलं होतं, शिवसेनेच्या लोकांनी सांगितलं होतं का बाळासाहेबांचं स्वप्न होतं का शिवसेनेचा मुख्यमंत्री बनावं, स्वर्गीय बाळासाहेबांचं हे पण स्वप्न होतं की सर्वसामान्य लोकांना लाईट बिल 50% व्हावं। त्या पद्धतीने बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते शिवसेना स्वप्न पुरं करू शकत नाही। शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं, शेतकऱ्यांना लाईट बिल कमी यायला पाहिजे होतं, ते शेतकऱ्यांना लाईट बिल कमी झालं नाही। आणि सर्वसामान्य जनतेचा एकच आक्रोश आहे की लाईट बिल कमी व्हावं। इतर राज्यामध्ये 50% झालेलं आहे, ह्या राज्यामध्ये सुद्धा 50% झालं पाहिजे किंवा त्यांना काहीतरी सवलत मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा काढला होता। खरं तर आपण बघितलं तर हे गुन्हेगारींचं सरकार, दादागिरीचं सरकार आहे। कारण सर्वसामान्य जनतेला जर निषेधसुद्धा व्यक्त करायचा अधिकार ठेवला नसेल या सरकारने, तर मग या जनतेने करायचं काय, जायचं कुठे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकांना अधिकार दिलेले आहेत, मतदानाचे अधिकार दिलेले आहेत, तसं अन्यायाविरुद्ध लढण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे। पण अन्यायाविरुद्ध लढण्याच्या आधीच जर दंडुकेशाही ही सरकार करत असेल, त्या सरकारचा निषेध आहे। सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या माध्यमातून आम्ही या सरकारचा निषेध करतो।